तर नमस्कार फ्रेंड्स. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना सायन्सचे काही टॉपिक्स असे असतात, जे थोडे किचकट आणि तांत्रिक वाटतात. पण त्यावर आयोगाचे हमखास प्रश्न येतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे इयत्ता 8वी आणि 9वीतील धाराविद्युत आणि चुंबकत्व म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आज आपण या चॅप्टरचा असा मास्टर क्लास घेणार आहोत, की ओहमचा नियम असो वा रोधांची एकसर किंवा समांतर जोडणी, तुमच्या सर्व कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर होतील. लेक्चरच्या मध्ये मी आयोगाचा एक असा सापळा म्हणजे ट्रॅप सांगणार आहे, जिथे विद्युतधारेची दिशा आणि रोधकतेचे एकक यावरून अनेक जण सिली मिस्टेक करतात. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनकडे असू द्या आणि आपण सुरू करूया. तर आताच्या भागात आपण धाराविद्युत आणि चुंबकत्व यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये आपण इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित या प्रकरणातील सर्व संकल्पनांचा सविस्तर गोषवारा पाहणार आहोत. येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हे लेक्चर अत्यंत हाय यील्ड आणि फॅक्ट डेन्स रिव्हिजन ठरणार आहे. तर विद्युत धारा म्हणजे नक्की काय हे समजण्यासाठी सर्वात आधी अणूची मूळ रचना समजून घेणे पायाभूत आहे. प्रत्येक अणूच्या अगदी मध्यभागी एक केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस असते, ज्यामध्ये धनप्रभारित प्रोटॉन आणि कोणताही प्रभार नसलेले न्यूट्रॉन असतात. तर या केंद्रकाभोवती बाह्य कक्षांमध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य अवस्थेत अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. दोन्ही धन आणि ऋणप्रभार समान असल्याने संपूर्ण अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन म्हणजेच इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग प्रश्न पडतो की हा विद्युत प्रवाह सुरू कसा होतो? सर्वच इलेक्ट्रॉन्स केंद्रकाला घट्ट धरून नसतात. पदार्थातील काही इलेक्ट्रॉन्स अणूच्या केंद्रकाशी घट्ट बांधलेले नसतात. त्यांना आपण मुक्त इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. हे मुक्त कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहू शकतात. इथे एमपीएससीची अत्यंत महत्त्वाची फॅक्ट लक्षात ठेवा. या ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळेच प्रत्यक्ष धाराविद्युत करंट इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आता हे इलेक्ट्रॉन्स वाहतात कोणत्या दिशेने? यासाठी विद्युत विभव म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही संकल्पना समजावून घ्या. जसे आपण पाहतो की पाणी नेहमी उंचावरून म्हणजेच उच्च पातळीवरून कमी पातळीकडे वाहते, अगदी तशीच धनप्रभाराची प्रवृत्ती उच्च पातळीवरून म्हणजेच हाय पोटेन्शियलकडून कमी पातळीकडे लो पोटेन्शियलकडे वाहण्याची असते. विद्युत प्रभाराची हीच दिशा ठरवणाऱ्या पातळीला विद्युत स्थितिक विभव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. विज्ञानातील हा नियम पक्का लक्षात ठेवा. प्रवाह नेहमी उच्च विभवाकडून कमी विभवाकडेच वाहतो. आता या दोन बिंदूंच्या विद्युत पातळीतील जो फरक असतो त्याला विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स जो कॅपिटल व्ही या अक्षराने दर्शवतात. गणितात याचे सूत्र आहे कॅपिटल व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू म्हणजेच झालेले एकूण कार्य भागिले स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. याचे एसआय एकक व्होल्ट आहे. 1 व्होल्ट विभवांतर म्हणजे काय? तर 1 कुलोम्ब प्रभार वाहून नेण्यासाठी जेव्हा 1 जूल कार्य करावे लागते तेव्हा ते विभवांतर 1 व्होल्ट असते. हे विभवांतर मोजण्यासाठी परिपथात व्होल्टमीटर हे उपकरण नेहमी समांतर म्हणजेच पॅरलल जोडणीतच लावले जाते. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता विद्युतधारा म्हणजे वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा प्रत्यक्ष प्रवाह होय. याचे सूत्र I इज इक्वल टू क्यू अपॉन टाइम म्हणजेच प्रभार भागिले वेळ असे आहे आणि तिचे एकक एम्पियर आहे. अतिशय सूक्ष्म प्रवाह मोजण्यासाठी आपण मिली एम्पियर आणि मायक्रो एम्पियर वापरतो. इथे आयोगाचा एक महत्त्वाचा सापळा आहे. इलेक्ट्रॉन्सचे प्रत्यक्ष वहन हे ऋण टोकाकडून धन टोकाकडे होते, पण विद्युतधारेची संकेतमान्य दिशा ही नेहमी याच्या उलट म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे मानली जाते. इलेक्ट्रॉन्सचा हा प्रवाह परिपथात सलग सुरू राहण्यासाठी आपल्याला एका स्त्रोताची म्हणजेच सोर्सची गरज असते, ज्याला आपण विद्युत घट किंवा सेल म्हणतो. इथे एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. आपल्या मानवी शरीरातूनही विद्युत धारा सहज वाहू शकते, कारण आपल्या शरीरात पाण्याचे आणि विविध क्षारांचे म्हणजेच आयन्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे विजेचे उत्तम वाहक म्हणजेच गुड कंडक्टर्स असतात. म्हणून जर आपण उघड्या तारेला स्पर्श केला तर आपल्याला विजेचा जोरदार झटका बसतो म्हणजेच इलेक्ट्रिक शॉक बसतो.
चला आता आपण रोजच्या जीवनात वापरले जाणारे विविध विद्युत घट पाहूया. परिपथामध्ये सतत विभवांतर कायम राखण्यासाठी आपण विद्युत घट म्हणजेच इलेक्ट्रिकल सेल वापरतो. याचे विविध उद्देश आणि प्रकार आहेत. रेडिओ किंवा भिंतीवरील घड्याळात आपण जे सेल वापरतो तो कोरडा विद्युत घट ड्राय सेल असतो. चारचाकी वाहने आणि घरातील इन्व्हर्टरमध्ये लेड आम्ल घट म्हणजेच लीड ऍसिड सेल असते. रिचार्जेबल उपकरणांमध्ये जसे की ट्रिमरमध्ये निकेल कॅडमियम घट वापरतात. तर सध्या तुमचे मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा घट म्हणजे लिथियम आयन घट, लिथियम आयन सेल होय. आता यातील कोरड्या विद्युत घटाची सूक्ष्म रचना परीक्षेत विचारली जाते. याचे बाह्य आवरण जस्ताचे म्हणजेच झिंकचे बनलेले असते, जे सेलचे ऋण अग्र म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनल म्हणून काम करते. अगदी मध्यभागी ग्राफाइटची कांडी असते, जी धन अग्र असते. या दोघांमध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा ओलसर लगदा भरलेला असतो. तसेच कांडीभोवती मॅंगनीज डायऑक्साईडचे मिश्रण असते. ओलसर लगद्यामुळे इथली रासायनिक अभिक्रिया अत्यंत मंदपणे चालते. त्यामुळे यातून मोठी विद्युतधारा मिळत नाही, पण यामुळेच याची शेल्फ लाईफ जास्त असते. आता जेव्हा आपल्याला जास्त शक्तीची किंवा पॉवरची गरज असते तेव्हा एकापेक्षा अधिक घट एकसर जोडणीत म्हणजेच सिरीजमध्ये जोडले जातात. या रचनेलाच आपण बॅटरी असे म्हणतो. यात नेहमी एका घटाचे धन अग्र दुसऱ्या घटाच्या ऋण अग्राला जोडले जाते. समजा जर आपण 1.5 व्होल्टचे 3 घट जोडले तर आपल्याला एकूण विभवांतर 1.5 अधिक 1.5 अधिक 1.5 म्हणजेच 4.5 व्होल्ट इतके मिळते. अशा जोडणीमुळे परिपथात जास्त विभवांतर आणि पर्यायाने अधिक विद्युतधारा प्राप्त होते. चला आता सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या, कारण इथे एमपीएससीचा एक बाउन्सर येतो. आयोग तुम्हाला रोध म्हणजे रेजिस्टन्स आणि रोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी या दोन शब्दांमध्ये हमखास फसवते. विद्यार्थी प्रश्न नीट न वाचता घाईघाईत दोघांचे एकक ओहम लिहून मोकळे होतात. पण लक्षात ठेवा, रोध म्हणजे प्रवाहाला होणारा अडथळा, ज्याचे एकक ओहम आहे. पण रोधकता हा त्या पदार्थाचा मूळ गुणधर्म आहे, त्याचे एकक ओहम मीटर आहे. चला हा कन्सेप्ट आपण ओहमच्या नियमावरून सविस्तर समजून घेऊ. जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम यांचा हा ओहमचा नियम अत्यंत महत्वाचा आहे. हा नियम सांगतो, जर वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच त्याची लांबी, जाडी, तापमान आणि द्रव्य कायम असेल तर त्यातून वाहणारी विद्युतधारा ही विभवांतरास समानुपाती असते. यावरूनच आपल्याला V इज इक्वल टू I इंटू R हे सुप्रसिद्ध सूत्र मिळते. इथे R हा त्या वाहकाचा रोध म्हणजेच रेजिस्टन्स आहे. रोधाचे SI एकक ओहम आहे. आलेखामध्ये विद्युतधारा आणि विभवांतराचा संबंध हा नेहमी एका सरळ रेषेत असतो, ही फॅक्ट लक्षात ठेवा. हा विद्युत रोध म्हणजेच रेजिस्टन्स नेमका निर्माण का होतो? कारण जेव्हा मुक्त इलेक्ट्रॉन्स यादृच्छिक गतीत म्हणजेच रॅन्डम मोशनमध्ये फिरत असतात आणि विभवांतर दिल्यावर ते एकाच दिशेने वाहू लागतात, तेव्हा ते मार्गातील अणूंवर आदळतात. या आघातांमुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला जो नैसर्गिक अडथळा निर्माण होतो त्याला विद्युत रोध म्हणतात. परिपथातून जाणारी ही विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठीच आपण बाहेरून रोधकाचा म्हणजेच रेजिस्टरचा वापर करतो. आता रोधकता म्हणजे काय ते पहा. वाहकाचा रोध हा त्याच्या लांबीला समानुपाती आणि काटछेदी क्षेत्रफळाला म्हणजेच जाडीला व्यस्तानुपाती असतो. यावरूनच रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रो एल अपॉन ए हे सूत्र बनते. इथे रो ही रोधकता आहे, जिचे SI एकक ओहम मीटर आहे. ही रोधकता लांबी किंवा जाडीवर अजिबात अवलंबून नसते, तर ती केवळ पदार्थाच्या प्रकारावर म्हणजेच त्याच्या मटेरियलवर अवलंबून असते. तर एमपीएससीची ही एक फॅक्ट पहा. तांब्याची रोधकता 1.7 इंटू 10⁻⁻8 इतकी कमी आहे, तर हिऱ्याची रोधकता 1.62 इंटू 10⁻13 पेक्षाही जास्त आहे. या रोध आणि मुक्त इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवरूनच पदार्थाचे दोन मुख्य गटात वर्गीकरण होते. ज्यांचा रोध खूप कमी असतो आणि मुक्त इलेक्ट्रॉन्स मोठ्या प्रमाणावर असतात त्यांना आपण वाहक कंडक्टर्स म्हणतो. उदाहरणार्थ चांदी, तांबे, लोखंड आणि ॲल्युमिनियम. याउलट ज्यांचा रोध प्रचंड असतो आणि मुक्त इलेक्ट्रॉन्स अजिबात नसतात त्यांना विसंवाहक इन्सुलेटर्स म्हणतात. उदाहरणार्थ रबर, काच, लाकूड आणि प्लॅस्टिक. यातून वीज अजिबात वाहू शकत नाही.
आता जेव्हा परिपथात अनेक रोध एकामागोमाग एक क्रमाने जोडले जातात तेव्हा त्याला एकसर जोडणी सिरीज कनेक्शन म्हणतात. यात प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, पण विभवांतर मात्र विभागले जाते. एकूण परिणामी रोध हा सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. याचा निष्कर्ष हाच की परिणामी रोध हा जोडणीतील कोणत्याही एका स्वतंत्र रोधापेक्षा जास्त असतो. परिपथातील एकूण रोध वाढवण्यासाठी या जोडणीचा वापर होतो. आता या उलट समांतर जोडणी म्हणजेच पॅरलल कनेक्शन्स मध्ये सर्व रोधांची एक बाजू एका सामायिक बिंदूला व दुसरी बाजू दुसऱ्या सामायिक बिंदूला जोडलेली असते. इथे प्रत्येक रोधादरम्यान विभवांतर नेहमी समान असते, पण विद्युतधारा मात्र विभागली जाते. परिणामी रोधाचे सूत्र 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 असे आहे. याचा निष्कर्ष म्हणजे एकूण रोध हा सर्वात कमी रोधापेक्षाही कमी होतो. आपल्या घरातील वीज जोडणी ही याच समांतर प्रकारची असते. या स्लाइडवर एकसर आणि समांतर जोडणीचा एक अतिशय महत्त्वाचा तुलनात्मक सिंथेसिस दिलेला आहे. एकसर जोडणीमध्ये विद्युतधारा समान असते, तर समांतर जोडणीमध्ये विभवांतर समान असते. एकसर मध्ये एकूण रोध वाढतो, तर समांतर मध्ये तो नेहमी कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचा व्यावहारिक फरक, एकसर जोडणीत जर एक उपकरण बंद पडले तर संपूर्ण परिपथ खंडित होतो, पण समांतर जोडणीत इतर उपकरणे चालू राहतात. याचा स्क्रीनशॉट नक्की घेऊन ठेवा. तर मित्रांनो, विद्युत धारा वाहताना ती फक्त रोध निर्माण करत नाही, तर ती उष्णताही निर्माण करते. यालाच आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. इथे एक जबरदस्त एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. थॉमस एडिसनने विजेच्या बल्बाचा शोध लावताना हजारो प्रयोग केले. आज आपण बल्बमध्ये टंगस्टन हीच तार का वापरतो? कारण तिचा वितळण बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट तब्बल 3422 अंश सेल्सिअस इतका प्रचंड आहे. त्यामुळे ती तार अतिशय जास्त उष्णतेतही वितळत नाही. आता हा औष्णिक परिणाम जूलच्या उष्णता विषयक नियमावरून समजतो. त्याला जूल्स लॉ ऑफ हिटिंग म्हणतात. जेव्हा परिपथामध्ये विद्युत रोध जोडलेला असतो तेव्हा विद्युत धारेमुळे त्यात प्रचंड उष्णता निर्माण होते. ही निर्माण झालेली उष्णता ही विद्युत धारेचा वर्ग, रोध आणि वेळ यांच्या गुणाकारावर अवलंबून असते. तर गणितांसाठी हे सूत्र कायम लक्षात ठेवा. हीट इज इक्वल टू I²R_T. आता या औष्णिक परिणामाचे व्यावहारिक उपयोग खूप आहेत. आपण आत्ताच पाहिलेला विजेचा बल्ब पहा. यात टंगस्टन तारेचे कुंतल वापरतात, जे विजेमुळे सुमारे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापते आणि आपल्याला प्रकाश देते. तारेचे ऑक्सिडेशन होऊन ती तुटू नये म्हणून बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन वायू भरलेला असतो. दुसरे उदाहरण म्हणजे विद्युत शेगडी किंवा गीझर, ज्यामध्ये नायक्रोम या मिश्र धातूचा वापर होतो. नायक्रोमची रोधकता खूप जास्त असल्याने त्यात भरपूर उष्णता निर्माण होते. आता परिपथाच्या सुरक्षिततेसाठी वितळ तार म्हणजेच फ्यूज वापरतात. ही तार विशिष्ट वितळण बिंदू मेल्टिंग पॉइंट असलेल्या संमिश्रापासून बनलेली असते. अचानक उच्च विद्युतधारा आल्यास उष्णतेमुळे ती तार लगेच वितळते आणि आपली सर्व उपकरणे जळण्यापासून वाचतात. घरातील वायरिंगमध्ये प्रामुख्याने 3 तारा असतात. वीजयुक्त, ज्याला लाईव्ह तार म्हणतो, ती लाल किंवा तपकिरी रंगाची असते. तटस्थ म्हणजेच न्यूट्रल, जी काळी किंवा निळ्या रंगाची असते. आणि भूसंपर्कन म्हणजेच अर्थिंगसाठी वापरतो, ती पिवळी किंवा हिरव्या रंगाची असते. एमपीएससी फॅक्ट लक्षात ठेवा. भारतातील वीजयुक्त आणि तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. आता विद्युत कार्य करण्याच्या दराला आपण विद्युत शक्ती म्हणतो. याची तीन महत्त्वाची सूत्रे आहेत. P म्हणजेच पॉवर इज इक्वल टू V इंटू I. दुसरे म्हणजे P इज इक्वल टू I²R आणि तिसरे म्हणजे P इज इक्वल टू V²/R. शक्तीचे SI एकक वॉट आहे, पण घरात वापरले जाणारे विजेचे व्यावसायिक एकक कमर्शियल युनिट किलोवॅट तास आहे. 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट. 1 किलोवॉट आवर म्हणजे जिला आपण व्यावहारिक भाषेत 1 युनिट वीज म्हणतो, तिचे मूल्य 3.6 गुणिले 10⁶ जूल इतके असते. आता शेवटी विजेतून निर्माण होणारे चुंबकत्व पाहूया. हान्स ख्रिश्चियन ऑरस्टेड या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा शोधून काढले की तारेतून जेव्हा विद्युतधारा वाहते तेव्हा तिच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तारेशेजारी होकायंत्र ठेवल्यास त्याची सूची विचलित होते.
हे त्याने सिद्ध केले. या तत्वावर आपण विद्युत चुंबक इलेक्ट्रोमॅग्नेट बनवतो. मऊ लोखंडाच्या तुकड्यावर तांब्याची तार गुंडाळून त्यातून वीज सोडल्यास तो तात्पुरता चुंबक बनतो. याचाच वापर आपल्या दारावरील विद्युत घंटेमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक बेलमध्ये केला जातो. आता हे होतं धाराविद्युत आणि चुंबकत्व या चॅप्टरचा संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर तुमच्या घरामध्ये टीव्ही, फॅन आणि बल्ब हे सर्व एकाच वेळेस सुरू असतील, तर ते कोणत्या प्रकारच्या जोडणीत म्हणजे सिरीज की पॅरलल कोणत्या प्रकारे जोडलेले असतात? आत्ताच आपण जुन्या स्लाइडमध्ये हे सविस्तरपणे पाहिले आहे. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर माहिती आहे त्यांनी लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर हे सर्व व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया विज्ञानाच्या पुढच्या मास्टर क्लासमध्ये.